नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणालीमध्ये आपल्याला टीचर ट्रान्सफर पोर्टलमध्ये दिनांक 14 मार्च 2025 पर्यंत आपलं प्रोफाईल अपडेट करण्यासाठी सबमिट करण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे मान्य गट शिक्षणाधिकारी कार्यालयातून आपले प्रोफाईल जे आहे ते व्हेरीफाय करण्यात येणार होते. यासाठी अंतिम मुदत होती 14 मार्च, परंतु रात्री ही मुदत 17 मार्चपर्यंत म्हणजे 3 दिवस अजून वाढवण्यात आलेली आहे. त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो. बरेचसे बांधव जे आहेत त्यांचे प्रोफाईल अपडेट करण्यामध्ये किंवा मान्य गट शिक्षणाधिकारी किंवा मान्य शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत त्यांच्या लॉग इनला बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत. त्यामुळे ही आपल्याला जी आहे ती वेळ वाढवून दिलेली आहे. आता इथे बघा, शिक्षकांचे प्रोफाईल गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्तुत करणे याच्यासाठी आपल्याला 2 मार्च ते 17 मार्चपर्यंत वेळ मिळालेला आहे. ज्या बांधवांचं राहिलं असेल त्यांनी प्रोफाईल अपडेट करून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुमचं प्रोफाईल ऑलरेडी ॲक्सेप्ट केलं असेल, मान्य गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून तुमचं व्हेरीफाय झालं असेल तर तुमचे प्रोफाईल ॲक्सेप्ट झाले आहे असे आपल्याला मराठीमध्ये दिसेल. जर तुम्ही इंग्लिशमध्ये बघणार असाल तर तेच आपल्याला आपलं प्रोफाईल ॲक्सेप्ट झालेलं आहे, युअर प्रोफाईल इज ॲक्सेप्टेड असा मेसेज येत आहे. आता आपण आपल्या प्रोफाईलमध्ये कुठलाही बदल करू शकत नाही. तुम्हाला जर काही चुका राहिल्या असेल, तुमच्या प्रोफाईलमध्ये दुरुस्त करणं बाकी असेल तरी तुम्ही अपील टू यू सुद्धा करू शकता. आपल्याला माननीय शिक्षणाधिकारी साहेबांसमोर त्यांच्या कार्यालयामध्ये आपले आवश्यक ते पुरावे घेऊन जाऊन तिथे आपली दुरुस्ती करता येईल. मित्रांनो, ही होती आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.